आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापुरातल्या शिरोली एमआयडीसीतल्या नागाव फाटा इथल्या सहारा प्लास्टिक गोदामाला आज दुपारी अचानक भीषण आग लागली। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्लास्टिक स्क्रॅप मटेरियल जळून मोठं नुकसान झालंय। जवळपास 1 एकर क्षेत्रावर असलेल्या या स्क्रॅप गोदामानं पेट घेतल्यानं मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत होते। अग्निशमन विभागाकडून उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं। या आगीत गोदामातील 50 टनांपेक्षा जास्त प्लास्टिक स्क्रॅप आणि इतर साहित्य जळून सुमारे 25 ते 26 लाखांचं नुकसान झालंय। शिरोली एमआयडीसीतल्या नागाव फाटा इथल्या मर्सिडीज शोरूम समोर सहारा प्लास्टिकचं स्क्रॅपचं गोदाम आहे। आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला जवळपास 1 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या स्क्रॅप गोदामातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येऊ लागल्यानं स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली। शिरोली एमआयडीसीतील फायर स्टेशनसह कोल्हापूर महापालिका मुख्य इमारत आणि सासणी मैदान फायर स्टेशनकडील अधिकारी आणि जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। प्लास्टिक स्क्रॅपचं गोडाऊन जवळपास 1 एकर रिकाम्या जागेत पसरलेलं असल्यानं आणि प्लास्टिकमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत असल्यानं आग विझवण्यात व्यत्यय येत होता। या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी प्लास्टिक स्क्रॅप जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, चालक अनिल मगदूम, नवनाथ साबळे, फायरमन वामन चौरे, उदय शिंदे, अभय कोळी, अक्षय शिंगारे, आशिष माळी यांच्यासह इतर जवानांकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं।